मी नीलम. माझे शिक्षण पूर्ण होऊन मी जॉब करायचे. माझ्या घरात मी, माझे वडील, भाऊ आणि माझी वहिनी राहते. माझी वहिनी खूप चांगली आहे. तिचे व माझे नाते मैत्रिणीसारखे आहे. आई गेल्यानंतर माझ्या जीवनात आईसारखी काळजी घेणारी वहिनी मला मिळाली. घरातील सर्वच माझ्यावर खूप प्रेम करायचे. सर्व काही अगदी छान चालू होतं. मी जॉबला लागून आता 6 महिने झाले होते. या महिन्यात आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा विहान आला होता. आम्ही कामानिमित्त एकमेकांसोबत बोलत होतो. हळूहळू ओळख वाढली. त्याचा स्वभाव, वागणे, बोलणे मला खूप आवडले. नेहमी कामातच व्यस्त असणारी मी आजकाल ऑफिसला जाताना थोडे छान आवरून जाऊ लागले. ऑफिसला जाऊन त्याला कधी पाहेन व त्याच्याशी बोलेन असंच वाटायचं. पूर्ण दिवस कसा मजेत आनंदात जायचा हेच कळत नव्हतं आणि संध्याकाळी मात्र त्याच्यापासून लांब जावं लागणार याचे वाईट वाटायचे. मी खूप खुश असायचे. आपल्याच नादात हरवलेले असायचे. माझे बदललेले वागणे, राहणे, बोलणे घरातील सर्वांच्याच हे लक्षात येत होतं. पण ते मला काही बोलत नव्हते. ऑफिसमध्ये औपचारिक गप्पा व्हायच्या. पण एके दिवशी विहानच्या नंबरवरून मला फोन आला. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या मनात अनेक विचार चालू झाले. आमच्या ओझरत्या गप्पा चालू झाल्या. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. त्यानंतर मी निवांत झोपले. असं वाटलं कितीतरी दिवसांनी मला चांगली झोप लागली आहे. त्यानंतर मग हे रोजचं चालू झालं. आम्ही एकमेकांशी बोलत होतो. मजा, मस्करी, रुसवे, फुगवे, रागावणे चालू होतं. आणि एके दिवशी विहान मला लग्नासाठी विचारत होता. मला तर विश्वासच बसत नव्हता की हे सर्व खरं आहे. माझे तर त्याच्यावर आधीपासूनच प्रेम होते आणि मी याच दिवसाची वाट पाहत होते. मी विहानला होकार दिला. त्यानंतर आम्ही भेटलो. त्याने मला त्याच्या घरी त्याच्या आईला भेटण्यासाठी घेऊन गेला. त्याची आईसुद्धा खूप चांगली होती. काही वेळ गप्पा झाल्यावर मी माझ्या घरी आले आणि त्याच्याविषयी विहानबद्दल सर्वांना सांगितलं. विहानला भेटायला बोलावलं. तो घरी आला. सर्वांना तो देखील आवडला. पण घरातील सर्वजण हेच बोलत होते की इतक्या कमी वेळेत त्याची ओळख झाली असताना मी लग्नाचा निर्णय कसा काय घेतला. पुढच्या काही महिन्यातच आमचे लग्न झाले. लग्न खूप छान पार पडले. वडील, भाऊ, वहिनींनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मी आनंदाने सासरी गेले. सासरच्या घरात माझे छान स्वागत झाले. विहान व आई माझ्यासोबत चांगले वागायचे. मी नोकरी लग्नानंतरही विहान व त्याच्या आईच्या संमतीने करायला चालू केली. मी नोकरीला जाऊ लागले. मी विहानसोबत लग्न करून खूप खुश होते. आईसुद्धा माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम करायच्या. त्यामुळे माहेरचे सर्वजण आनंदात होते. सर्व काही अगदी छान चालू होतं. आमचा 6 महिन्यांचा सुखाचा संसार चालू असतानाच अचानकपणे विहान व त्याच्या आईचे वागणे बदलत गेले. विहान माझ्यासोबत विचित्र वागू लागला, बोलू लागला. नेहमी चिडचिड करायचा. कोणत्याही गोष्टीसाठी, छोट्या गोष्टीसाठी वाद घालू लागला. अपशब्द वापरणे, कारण नसतानाही जेवणच चांगलं झालं नाही, तुला काही जमतच नाही असं बोलणं आता रोजचेच झाले होते. सासूबाईसुद्धा नेहमी टोमणे मारायच्या. दिवसेंदिवस त्यांचे वागणे जास्तच कटू होत होते. मी अजून त्यांचा अन्याय सहन करू शकत नव्हते. मी माझ्या घरी सर्व काही सांगितलं. भाऊ व वडील लगेच येथे आले. तेव्हासुद्धा त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. त्यांच्यासोबतही ते उद्धट बोलू लागले. तेव्हा मात्र वडील मला तेथून घेऊन आले. हे सर्व काय आणि का होत आहे हेच काही कळत नव्हतं. सर्व काही चांगलं चालू असताना अचानक हे सर्व का घडलं हेच काही समजत नव्हतं. काही दिवसांनी त्यांनी घटस्फोटाचे पेपर पाठवले. तेव्हा पुन्हा आमची व त्यांची भेट झाली.
तेव्हा विहान खूप वेळा घटस्फोटचे कारण विचारल्यावर त्याने सांगितलं की लग्नाआधी माझे एका मुलीवर प्रेम होते. काही कारणाने ती मला सोडून गेली, पण आता ती परत आली आहे व मला तिच्या सोबत लग्न करायचं आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. काय बोलणार? नात्यात प्रेमच नसेल तर जबरदस्तीने एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी त्याला घटस्फोट दिला. एक मोठी रक्कम आम्हाला मिळाली, जी त्याने कोणतीही तक्रार न करता दिली, कारण त्याला तर माझ्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये घटस्फोट घ्यायचाच होता. आमच्या दोघांचे मार्ग आता वेगळे होते. खूप त्रास झाला या सर्व गोष्टींचा, कारण मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते, पण त्याने माझ्याशी असे वागणे अपेक्षित नव्हते. या सगळ्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला. माझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करून वडिलांनी मला लग्न करण्यासाठी तयार केलं. माझं लग्न अरुणसोबत झालं. मी माझ्या भूतकाळाविषयी सर्व काही आधीच सांगितलेलं होतं. मी सुद्धा माझा भूतकाळ विसरून पुढच्या आयुष्याला सुरुवात केली होती. आज मला एक मुलगी आहे. एके दिवशी मी व अरुण काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. तेव्हा मला अचानकपणे विहानची आई दिसली. आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं, पण त्यांनी नजर चुकवण्याचा प्रयत्न केला. त्या खूप अशक्त थकलेल्या दिसत होत्या, म्हणून त्यांच्याजवळ जाऊन त्यांची चौकशी केली, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकीचं घडलं आहे हे त्यांच्याकडे पाहून वाटतच होतं. माझे मन अस्वस्थ होत होते. मी अरुणला घेऊन विहानच्या घरी गेले. घरात त्या एकट्याच दिसत होत्या. घराची अवस्था पण फारशी काही बरी नव्हती. मला पाहून त्यांना धक्का बसला. मी घराकडे इकडे तिकडे पाहू लागले, तर एका भिंतीवर विहानचा फोटो आणि त्यावर हार लावलेला होता. ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन खाली बसले. विहानच्या आईकडे जाऊन हे सर्वाबाबत विचारणा केली, पण त्या काहीच सांगायला तयार नव्हत्या. आणि सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय माझे मन काही शांत बसणार नव्हते. खूप विनवण्या केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की लग्नाच्या काही महिन्यानंतर एका मेडिकल रिपोर्टनुसार हे समजलं की विहानला कॅन्सर झाला आहे. तो लास्ट स्टेजला आहे. विहानने तुला हे सर्व सांगितलं नाही कारण तो तुला आयुष्यभराचे दुःख देऊ शकत नव्हता. त्याला असं वाटत होतं की तुला हे समजलं तर तू त्याच्यामध्येच अडकून राहशील आणि तुझ्या पुढील आयुष्याची सुरुवात करणार नाहीस. म्हणून त्याने हे सर्व नाटक करायला सांगितलं. मला सुद्धा यामध्ये सामील करून घेतलं आणि तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी आम्ही तेव्हा ते नाटक केलं होतं. विहानच्या आईचे बोलणे ऐकून मी शॉक झाले. माझा विश्वासच बसत नव्हता की इतक्या कमी वेळेत कोणी कोणावर इतकं प्रेम कसं काय करू शकतं. विहानने जे केलं ते कदाचित कोणीच करू शकलं नसतं. विहानच्या निस्वार्थी प्रेमापुढे माझे प्रेम तर काहीच नाही. खरं प्रेम तर विहानने केलं होतं. मला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. मी तेथून निघून आले, पण विहानच्या आईची अवस्था माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्यांना आता आयुष्यभर एकटंच राहावं लागणार होतं. काही दिवस असेच निघून गेले. माझे मन कशातच लागत नव्हते. एके दिवशी अरुण कामावरून घरी आले, पण त्या दिवशी ते बराच वेळ झाले तरी आलेले नव्हते. त्यांच्या हातात एक बॅग होती आणि विहानची आईसुद्धा सोबत होती. अरुणने त्यांना खूप समजावून सांगून येथे येण्यास तयार केलं होतं. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. मी पटकन त्यांना मिठी मारली आणि रडू लागले. अरुणच्या या कामाने माझा त्यांच्याप्रती आदर व प्रेम वाढलं होतं. पण खरं प्रेम व त्याग तर विहानने केला होता. त्याच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळालं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.